नमस्कार. मऊ लुसलुशीत एकसारखे दिसणारे पांढरे शुभ्र मोदक गणपती बाप्पाला प्रचंड आवडणारे हे मोदक कसे बनवायचे तर 2 ते 3 दिवसामध्येच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी येणार आहे. तर असे छान असे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातले. आता त्यामध्ये आपण 2 वाट्या ओल्या नारळाचा किसलेला आपण किस घालणार आहे. तर इथं काय करायचं की मीडियम फ्लेमवरती आपण हा किस ओल्या नारळाचा किस 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा तुपामध्ये. आता त्यामध्ये घालूयात 1 वाटी गूळ. तर इथं 2 वाटी ओल्या नारळासाठी आपण 1 वाटी गूळ घालणार आहे. जेवढं प्रमाण सांगितले तेवढंच प्रमाण घाला, त्याच्यापेक्षा जास्त गूळ घालू नका, चव बिघडू शकते. त्याच्यामुळे 1 वाटी गूळ परफेक्ट होतो. आता छान असं आपण हे परतून घेऊयात. तर गूळ विरघळस तोपर्यंत आपण हे छान असं उलटनं फिरवत राहायचं. तर बघू शकता एक 3 ते 4 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तर छान असं मी आता एकसारखं उलटनं हलवून आपण हा गूळ पूर्णपणे वितळून घेतला आहे. आता त्यामध्ये घालूयात 1 चमचा वेलची पावडर आणि 1 चमचा इथं मी खसखस घातले. खसखस ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही. आता परत आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता जेवढा काही गूळ वितळला होता, जे काही पाणी होतं ते पूर्णपणे यामध्ये आता सुकलेलं आहे. तर गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरतीच मी ही पूर्णपणे प्रोसेस करून घेतले. आता थोडंसं चिमूटभर मीठ घालूया, कारण मिठाशिवाय कुठलाही पदार्थ कंप्लीट वाटत नाही. त्याच्यामुळे मी तर थोडंसं मीठ घातले आणि परत आपण आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता आपलं इथं सारण आता तयार झाले. एका भांड्यात मी काढून घेतले. आता पीठ कसं मळायचं ते बघूयात. तर इथे मी 1 वाटीवर तांदळाचं पीठ घेतले आणि ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने आपण हे थोडंसं पाणी आणि दूध घेणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतले. तर हे केल्यामुळे काय होतं की आपले मोदक छान मऊ लुसलुशीत होतात. आता इथं पिठामध्ये मी थोडंसं मीठ घातले आणि हे दूध आणि जे पाणी आहे त्याला छान अशी उकळी आणू द्यायची. आणि उकळी आणून दिल्यानंतर आपण हे उकळलेले दूध आणि पाणी या पिठामध्ये ओतून घ्यायचं. आता गरम असल्यामुळं इथे मी चमच्यानं पहिल्यांदा हे मिक्स करून घेते. तर ही प्रोसेस नक्की करा, कारण हे दूध वापरल्यामुळं आपला हा जे तांदळाचं जे पीठ आहे अगदी मऊ छान आपला मोदक मऊ लुसलुशीत होतो. त्याच्यामुळं दूध वापरायचं आणि वरून थोडं तेल पण घालूयात. तेलामुळे पण छान असा त्याला मऊपणा येतो, कारण आपण हे तांदळाचे मोदक बनवते. तांदळामध्ये कसं थोडं तांदूळ कसं लवचिक असं होतं, कडक होतं. त्याच्यामुळं आपण दूध आणि हे तेलाचं प्रमाण घातलेलं आहे. छान असं एखाद्या वाटीने या पद्धतीने असं पीठ घासून घ्यायचं, म्हणजे कुठंही पीठ आपलं जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा ते चिरत वगैरे नाही. आता कमीत कमी 7 ते 8 मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर भरपूर वेळ पीठ मळून घ्या, म्हणजे मोदक छान होतो. समजा तुमचं पीठ जर पातळ झालं, म्हणजे दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला जास्त वाटलं तर तुम्ही थोडंसं यामध्ये पीठ ॲड करू शकता. तर इथं आता मी 7 ते 8 मिनटं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. तर मऊ सूत असं आपण पीठ मळून घेतले. आता इथं मोदकाची जी चाळण असते उकडीची, ती आता मी चाळण घेतले आणि त्याला आपण तेल लावून घेऊयात. तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर तुम्ही हळदीचं पानाला पण तेल लावून डायरेक्टली तुम्ही उकडीच्या चाळणीमध्ये ठेवू शकता. आता तेलाचा थोडासा हात घ्यायचा. आता पीठ परफेक्ट मळले का ते पहिल्यांदा चेक करूयात.
तर आपण जसं मोदक बनवताना मोदकाची जी पारी बनवतो तशी बनवून बघूयात। तर इथे बघू शकता पारी बनवताना कुठेही पारी ही चिरलेली नाही, कुठेही फुटलेली वगैरे नाही, चीर केलेली नाही, एकसारखी छान मऊ लुसलुशीत अशी ही पारी जेव्हा बनवतो तेव्हा छान अशी येते एकसारखी। याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट मळले। पण इथं आपण पारी न बनवता आपण झटपट होणारे असे मोदक एकसारखे व्हावेत म्हणून आपण इथं साच्याचा यूज केला आहे। साच्याला पहिल्यांदा आपण तेल लावून घेऊयात या पद्धतीने आणि आता बंद केल्यानंतर इथं छोटासा असा स्क्रू आहे तो यामध्ये घालून घ्यायचा जेणेकरून साचा आपला ओपन होत नाही। आणि इथं थोडंसं पीठ घेतले बघू शकता या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये सांगितले त्या पद्धतीने तुम्ही भरून घ्या आणि बोटाने या पद्धतीने असं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आतपर्यंत। आणि यामध्ये आता आपण सारण भरून घेणार आहे। तर सारण पण थोडंसं या पद्धतीने असं उभट असं करायचं, उभ्या करायचं आणि यामध्ये भरायचं। तर पटकन असा आपला हा मोदक तयार होतो। म्हणून मी सर्व माझ्या मैत्रिणींना सजेस्ट करेन या पद्धतीचा साचा कुठल्याही तुम्हाला भांड्याच्या दुकानात 30 ते 40 रुपयामध्ये मिळून जातो। खूप जास्त हेल्प होते आपल्याला या साच्याची कारण सणामध्ये खूप जास्त घरी काम असतं आणि आपल्याला झटपट एकसारखे मोदक सुरेख दिसणारे मोदक आपण बनवू शकतो। म्हणून मी सगळ्यांना सजेस्ट करेन नक्की खरेदी करा। तर बघू शकता इथे छान असा आपला इथं मोदक तयार झाला। आता आपण दुसरा पण मोदक करून घेऊयात। सेम प्रोसेस आहे, फक्त काय करायचं की प्रत्येक वेळी जेव्हा आपण मोदक तयार केल्यानंतर परत आपण तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचा। जेव्हा आपण पारीचे मोदक करतो म्हणजे त्याला कळ्या वगैरे हाताने देऊन त्याला खूप वेळ जातो, त्याच्यामुळं या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही या गणपतीला या पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करून बघा। तर जेवढी सोपी पद्धत आहे तेवढी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून सर्व माझ्या मैत्रिणींना झटपट व्हावेत मोदक आणि काम थोडं कमी पडावं म्हणून मी सोपी पद्धत तुमच्याशी शेअर करते। तर नक्की या गणपतीला ट्राय करून बघा आणि मग मला कॉमेंट करून सांगा। तर बघू शकता इथं आपला दुसरा मोदकही आता तयार झाला। कुठेही कंटाळा येत नाही, झटपट असे हे मोदक तयार होतात, तुम्ही कधीही करून खाऊ शकता। तर इथं तुम्हाला साईडला दिसत असतील मोदक, एकसारखे मोदक मी करून घेतलेत आणि पटकन असे माझे हे मोदक तयार झाले। तर एक वाटीमध्ये 13 मोदक तयार झालेत। इथे मी छोटासा जे पीठ राहिलं होतं त्याचं मी कळ्या पाडून मोदक केला आहे। आता एका भांड्यामध्ये इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आता मोदक ठेवून देऊयात आणि एक 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण छान याला स्टीम द्यायची, शिजवून घ्यायचा मोदक, वाफलून घ्यायचा। तर इथं ते 10 मिनटानंतर बघू शकता मस्त असे आपले मोदक उकडलेले आहेत, कुठेही आपला मोदक फुटलेला नाही। आता आपण मोदक खाली काढून घेतलेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मोदक यामधलं काढून घेणार आहे। तर एकसारखा मऊ पांढरा शुभ्र आपला मोदक इथं तयार झाला, कुठेही चाळणीला चिकटत वगैरे नाही, पटकन आपण असे हे मोदक काढू शकतो। तर बघू शकता आता इथे मी सर्व मोदक काढून घेते। तर बघू शकता चाळणीला कुठेही आपला मोदक असा चिकटलेला नाही। तर छान असे आपले इथं मोदक तयार झाले। एक वाटी सारणामध्ये सारण अजून माझं राहिले, त्याच्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचे पण मोदक बनवणार आहे। तर इथे तुम्हाला एक मोदक मी फोडून दाखवते। तर असा छान मऊ लुसलुशीत मोदक या गणपतीच्या सणाला नक्की करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।